द्राक्ष मांदाळ खा वाटतेय पण काय करायचं बायको चार चार बोटाक देते नुसती मला काय करायचं लय अवघड झालं आपल्या घरच्या लोकांना अय भावांनो कुणाचं द्राक्ष असले तर खायला बोला भाऊ तुम्हाला एका दिवशी काम करू लागा आम्हाला जोडीन येतो आम्हाला एक बॉक्स द्राक्ष द्या द्राक्ष काढायला बोलवा आपलं तुम्हाला एक दिवसभर तुडू लागतो येताना आपलं एवढी पाठीभर द्या एक बॉक्स भरून द्या आम्हाला 15 एक दिवस बॉक्स फिक्स राहू द्या आम्ही ठीक घेऊन येतो आमच्या हाईट पेंडी हा ठिक भरून दे चालतं या कुठल्या कुठल्या भागात तासगाव भागातलं आहे द्राक्षी खाल करकमकडं बोशाकडं पुन्हा षटपळ तुझ्या माहेराकडे पण आहे ग आष्टीकडं ह्याच्याकडे आहे काय म्हणतात ते बावीकडं बरं लोक चिंगुड आहे ती बोलवतच नाही ती एरीवारी म्हणते ती या चहा प्यायला नाही आम्ही पेत नाही तीच आम्हाला पाजायला बघते ती बरं आम्ही पेतच नाही कलिंगड बी हायती का सांगा उन्हाळा लागलाय उन्हाळ्यात काय तर गार गार लय खायचं लय खा वाटतंय पण काय काय मला बायको दोनच बोट दे त्या दिवशी गेलतो दवाखान्यात घ्याय गेलो द्राक्षी 60 रुपये पावशर आणि एवढीच हो का आणली पोरांनी वाटणीला बिऊ दिली नाही मग काय लेख माझी हे आता जरा एकात त्या ह्यांनी दिलेली आहे काल एक मॅडम आलत्या त्यांनी गेल्या लय बार एवढं असं बॉक्स आणलं मॅडम तुमचा आभारी बरं का द्राक्ष आणल्याबद्दल केळं बी आणली होती रात्री मी मॅडम आता हिडीव बघते मॅडम आता हिडीव बघते तुम्हाला सांगतो मॅडम लय गोडा त्यांच्या बरं व्हिडिओ काढतो त्यांच्या गप्पा संपणा द्या मॅडम द्राक्ष गोळा आहे बरं का आता पुढच्या वर्षी तुमचा सीझन चालू झाला बोलवा आम्ही येतो आम्हीच येतो तुमची द्राक्ष घालवायला त्यांचा सीझन संपला होता एवढी त्यांनी बॉक्स पॅक करून ठेवते आपल्याकडे यायचंय म्हणून मग काय अरे चिमणी हाना चिमचा माणसं काय म्हणते रे किती मला अय मागून खावा पर लाजून पोटानं उपाशी मारून का नाही हो मला का पैसा नाही काय आणून खावा म्हणते का पैशानं सगळं पोट भरत नाही हो पैशांचं नाही पण इकाच खाऊन असं हे होत नाही मन शांत होत नाही एवढं 4 खातं इकाच आणलं माणूस किती खातं किलो भर आणलं तरी पुरत नाही घरी गेलं चाली लय द्राक्ष खायला बोलवत होती सगळी फॅन मंडळी प्रावता एक जण पण म्हणा या द्राक्ष खायला काय ग तुझ्या माहेराकडची माणसं माझ्या माहेरात नाही द्राक्ष शेजा पाजारची गावात आहे ती की गावात ती अशी गेल्या ओळख दिसली वाटत ना रानात गेली ना बागेत मग ओळखत नाही आपल्याला एकदा का झालं माहिती आहे का आमच्या द्राक्षाची बागा एक फॅन गाठ पडलं द्राक्षी बाग ही दही आहे मी म्हणलं द्राक्ष आली आहे खायला अजून यायला 15 दिवस आहे काय करायचं या असं आहे बघा गिरण आणायचं काय झालं गिरणीच बघू थांब द्राक्षी मित्रांनो नंबर तर माझा आहे मला लय द्राक्षी खावाटा लागली आहे बघा मी येतो बघा आम्ही जोडीन येतो पोरं बिरं घेऊन आमची मला नाही का वाटत माझी आबरू घालू नका लाजू नकोच मी लाजते तुम्ही आणून द्या मी खाते मागून खायला लाजाय नसतं या आज आरवाडीकडे बोकडं पडली ती आरवाडीकडे बोकडं पडली ती मित्रांनो मी गारी करत होतो पाठीमागच्या एक 10 वर्षात त्यावेळेस भूक लागली होती मला लय भूक लागली होती गारी करत होतो मी गारीचं डबडं तुम्हाला सांगतो तिथंच लावलं आणि द्या म्हणलं त्या जतर कर्यासनी मला जतर कर्याने कोणी सुद्धा दिलं नाही मला म्हणली तुला जर जेवाय गाठलं तर तू आमचा खांडवा इथं सगळी गारी द्यायची आणि त्यांचा खांडवा तुम्हाला सांगतो 20-25 माणसं एवढ्या सगळ्याशी डबल गारी करते म्हणली मी गपची गेलो पुढं 5-6 जणांना विचारलं आमची माणसं जेवायची ती म्हणली अजून परत पुढे गेलो अजून शिस्त म्हणली आणि शेवटी मी काय केलं मी खरी गळ्या शपथ बघा गळ्या शपथ मी रिअल कंडिशन सांगतो मी खोटं बोलत नाही चेष्टा करत नाही माझ्या खरी रिअल माय लाईफ मध्ये गेलेली गोष्ट सांगतोय जे जतर करायची मागते ते का मावश्या त्या मावशीला फक्त म्हणलं मला भूक लागली आहे त्या खरंच माता माऊलीने त्याच्या आईला खारं राजा माझा राजा खारं लेकरा खारं राजा म्हणली माझ्या टक्कर येऊन हात फिरवला ना मला म्हणली बस इथं खरं जवळ पुढं बसून मटण मैदा वाढलं रस्सा वाढला बाजरीची मकाची ज्वारीची कन्या भात राव पोट भरलं 1 वाजली होती पेपाने फुकून 1 वाजता जेवण सकाळचं मिळलं सकाळी इथनं 5:00 उठून गेलेलो आरवाडी जत्रेला पिठी बांधून आई झोपीत आहे तोपर्यंत नुसतं ताट घेऊन गेलेलो कोणतर वाढतील म्हणून पण वाढलं नाही राव कोणी पण शेवटी ते मागत करी असते का त्यांनी शेवटी काय म्हणते ती का खरं एकदम गरीबातल्या गरीबालाच जाण येते
ही तेव्हा मला कळालं ही लाईफमधले. म्हणून मी लय म्हणजे पोटासाठी लय हे आहे बघा, लाजत नाही कधी. कोणा घरी गेलं तर लाजत नाही. बायको आमची लाजती. जेवायचं म्हणलं दोन चपातीची भूक असली तर एकच चपाती खाऊन उठणार, पण मी नाही. दोन जे असले तर मी अडीच खातो. कोणा बोलवा. खरंच तर खरं आहे ते सांगावं, खोटं काय बोलावं. आपण काय खोटं सांगतोय का? खरं आपलं बाहेर गेल्यावर भूक राखून जेवावं आपण लोकांच्या हा, तोंडाव कोण भरत नसते ती माग नाव ठेवते. का पुढच्या जन्मात काय आपण यायचं का त्यांच्या शिव्या खायला नाव ठेवून? पण नाव तोंडावर ठेवत नाही ती माग ठेवते. हा, काय ठेवते लागते की. खवा लाजू नका, काय लागल ती खवा अशी म्हणते ती. खाल्लं का मोरू गेल्यावर काय काय खाव दे की मरू दे. ह्या जन्मात काय, आपल्यासारखी सगळी नसते ती. ह्या जन्मात काय नाव ठेवायचे ते ठेवा मला. मी असा न तसा मोकार आहे, मला काय वाटत नाही. काय नाही त्याला तोंडावर बोलायचं तर धमक नाही कुणाची. आणू कुठे की धर्म नको मला. अगं धरगी, अगं एक बोटात खा. ओ तुम्ही म्हणता बायकोला जीव राहत नाही, चाललं का नाही सगळ्यासमोर सांगा. जातं. राहिले मी खाल्लं झालं, संपलं की रे पोरानो. त्यानं वाट्यात भरलंय तो कांट्यानं कांडी ठेवलंय गुढी उचलून. काय राव मित्रांनो, खरंच वाईट परिस्थिती आहे राव. आता पाणी पुन्हा खाली द्राक्ष उलट ते करा. तुम्हाला सांगतो आहे तर रॅकवर ठेवलंय. पोटाला जिंदगीत कधी लाजायचं नाही. जे लागतंय ते आपलं मागून सगून खायचं, त्याला काय लाजायचं आहे. लय पहिलं लय वाईट दिवस होतो. एकदा तर इकडं इटकीच्या पलीकडं राजेवाडी कारखाना या पलीकडं साईडला डबेवाडी म्हणून ती वाडी आहे. त्या वाडीकडं गेलेलो. घरात आईजण माझी तांडातांडी झालेली. तुम्हाला सांगतो आईनं लवकर स्वयंपाक केला नाही. गेलो तर मला सांगतो रागा वैतागात 3 वाजेपर्यंत उपाशी पोटी गारी केली. 3च्या पुढे चक्रा लागलं. उन्हानं पाणी फुकून पाणी पिऊन पुन्हा पाणी पिऊन गोठना. पण एक आजी होती तर माळालाच. तर मला सांगतो आजीला म्हणलं मला भूक लागली होती. त्या आजीने एक भाकर होती, तिला पण दिसत नव्हतं, तिनंच केलेली आपली एक भाकर होती. कोरड्यास नाही मला म्हणली. तुम्हाला सांगतो चटणी दिली आणि एक कांदा चिरून दिला. तेवढी एक भाकर खाल्ली, भारी वाटलं. त्या दिवशी आलेल्या दिवशी सुद्धा तुम्हाला सांगतो आल्या आईवर रुसून बसलेलो. आईनं तुम्हाला सांगतो मी यायचा म्हणून अंड्याच्या पोळ्या करून ठेवल्या, भाजी करून ठेवली, भाकरी करून ठेवली, खारं. शेवटी तुम्हाला सांगतो मी थोड्या पोटात भर आले, मी खाल्लं नाही. मला जेवायचंच नाही म्हणलं, नाही जेवायचं म्हणायचं, आईला बोलायचं नाही. शेवटी 8 वाजता 7 वाजता आई रडली, धरलं मला, चारला तोंडात माझ्या घास कुचला. लय आईचं प्रेम लय वेगळं असते. पण ती आई जिवंत असते का तोपर्यंत त्या लेकरासनी कळत पण नाही आईची काय किंमत आहे. म्हणून सांगतोय एकदा आयुष्यातनं माणूस गेलं आहे का परत भेटत नाही. जोपर्यंत हाय तोपर्यंत जीव लावा बघा, नाहीतर काय नाही. पण आईवरच आपण सुख फुगवू शकतोय, बाकी कुणावर जिंदगीत कुणावर फुगू शकत नाही. पण आई मात्र कुणावर फुगू शकत नाही. आपण मस्त आईवर फुगलो तर आई कुणावरही फुगू शकत नाही. त्यामुळे हाय तोपर्यंत जीव लावा, काही नाही बघा जिंदगीत काय नाही. आईलाही जीव लावायचे, पण काय करायचं आहे. एक दिवस असा झाला, शेवटचा शब्दसुद्धा बोलता राहून गेलं. जिंदगीत कधी वाटलं पण नाही सोडून जाईल, पण गेली. चला असं चालू आहे की जी खरं रिअल कंडिशनमध्ये की घडलेलं आहे ते सांगितलं बघा सगळं तुम्हाला आज. जेवला का ही सांगा कमेंट करून, आणि कुठनं व्हिडिओ बघताय मला कमेंट करून सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत बाय बाय.